मानकेश्वर परिसरावर ओढवलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। सोयाबीन, कापूस, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांची स्वप्ने पूर्णपणे चिरडली गेली आहे। या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदरणीय राणा जगतसिंह पाटील यांनी नुकतीच मानकेश्वर मंडळातील आष्टा तसेच वरुड येथील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेतला। शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून व्यथित होत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पंचनामे तातडीने व्हायलाच हवेत। जर प्रशासनाने वेळ घालवला तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा ठाम इशारा पाटील यांनी दिला। यावेळी ते म्हणाले, आज शेतकरी उभा राहिला नाही तर उद्या महाराष्ट्र उभा राहणार नाही। शासनाने तातडीने मदतीचे पावले उचलले पाहिजे। या दौऱ्यात शेकडो शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाटील यांच्या आश्वासनामुळे हतबल शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले। 15 दिवस पाऊस उघडला का कंटिन्यू पाऊस रोज पाऊस इथे आपल्याकडे रेन गेज आहे का? नाही प्रत्येक गावाला असं नाही इथे तुमच्याकडे काही मेजर करायला काय नाही तिथल्यावर आणि कसं प्रश्न गावाकडे सोयलं कुठं जास्त कुठं कमी पण इथं जास्त झाले सगळे नाही तर मेन अडचण काय यायला लागली की इथे अतिवृष्टी झाली आता कसं आपल्याला करणार आहे नाही यंत्र कर्मचारी ही लोकांना येऊन असताना डेप्युटेशनने विषय घेतला होता। आमच्या पात्रूडला पूर्ण 22 गावात एकही यंत्र ते पर्जन्य मापक नाही, पण तुमचं आलं ना अतिवृष्टीमध्ये बोलायचं यंत्र जे आहे का मानकेश्वरच्या तिथे आणि बोंब जवळ येतं आणि बोंब जवळ आहे तिथं इथं पाऊस पडला तिथं पडत नाही, प्रत्येक वेळेस तीच बोंब आहे। मानकेश्वर मध्ये भरपूर नुकसान झालंय, पाऊस भरपूर आहे पण त्या यंत्रावरच पाऊस पडत तो मानकेश्वरच्या यंत्रावर आता ते वरती मला नाही सांगता येत ना, मला प्रॅक्टिकल सांगावं लागेल। प्रॅक्टिकल म्हणजे काय, आता हे जे आपण बघतोय हे प्रॅक्टिकल आहे। बाकीचं झालं सगळ्यांना पाणीला पाहिजे खरं आहे। बऱ्याच दिवस काय होतं की चला सरसकट म्हणतो आपण, तसं न करता इथे ऍक्च्युअल डिटेल समस्या ह्या 2-3 पिकाचीच नाही, केळीमध्ये करपा वाढला, द्राक्षाच्या बागामध्ये रोगराई वाढली, सगळे फळ पिकं बहुवार्षिक पिकं आहेत त्या सगळ्यात समस्या, कारण की झाडाची मुळीच कसली चाललेली सगळ्यात महत्वाचं काय राहिलं त्याच्यापासून सुरुवात करू ना। महत्वाचं काय की इथे अतिवृष्टीची नोंद नाहीये तरी नुकसान आहे, याचा पुरावा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला पहिलं तयार करावा, पर्जन्य मापकच नाही आपल्याकडे, तो विषय संपला हो। आता ही जी परिस्थिती आहे ह्याला आपल्याला मदत मिळण्याच्या आवश्यकता बघावं लागणार आहे। प्रोसिजर तुम्ही करणार पण ऑलरेडी तुमचे कर्मचारी येऊन पाहणी करणार का कागदावर बसून करणार ह्याची आधी माफी सांगा। सगळे कर्मचारी नाही दादा, नाही आता कोणी येणारच नाही, आधीच नाही तर पाऊस उगाला 8 दिवस झाले तरी एक कसला कर्मचारी तुम्ही विषय समजून घेतला नाही। मी इथे कशाला आलोय, कारण इथे सर्व्हिस करत नाहीये म्हणून आलोय मी। बरोबर मग हे बरोबर तेच मला कशाला सांगा, हे बरोबर हे आता आपलं मार्गीच लागणार आहे 100%। मार्गीला तरी मी निमक दळण चांगलं दळायचं, निम दळण खराब लावलं असं होऊन नाही भूममध्ये बसून दळल्यावर सामान्य एक मिनिट चर्चा व तिसरीकडे नको न्यायची आपल्याला। रोजगार सेवक कधी गावात येऊन उपलब्ध राहिलाय का, त्यांनी जाऊ द्या काय म्हणतात मी कशासाठी आलोय, बाकीचे विषय नंतर बघू ना आपण। 900 म्हटलं ना, 900 हेक्टर आहे सोयाबीन आणि त्यातलं तुमच्या मते 700 जास्त जरी कोर्टात प्रक्रिया